या ठिकाणी भोंदू खरातने आपल्या भक्तांच्या नावावर बनावट खाती मोठ्या प्रमाणात उघडून ठेवलेली होती आणि त्याचे सर्व व्यवहार तो त्याच्याच मोबाईल नंबरवरनं जर ह्याबद्दल रुपाली चाकणकर यांना माहिती नव्हतं तर त्यांच्या खात्यावरनं एवढे ट्रान्झॅक्शन झाले तर त्यांना ईडीने का बोलवलं। त्यामध्ये जे घबाड सापडलेलं आहे त्यामध्ये जवळपास 13,92,00,000 रुपये ही रोख रक्कम या ठिकाणी सापडलेली आहे। नाशिकचा भोंदू अशोक खरात नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये एक उच्चभ्रू वस्ती आहे। त्या ठिकाणी ओकस प्रॉपर्टी म्हणून एक गाळा आहे आणि त्या ठिकाणी हा कॅप्टन ज्याला स्वतःला तो म्हणून घेत होता कॅप्टन अशोक खरात याचं कार्यालय होतं। त्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांचं येणं जाणं होतं। मात्र त्या ठिकाणी गेल्यावर तुमचं 2-2, 3-3 महिने तुमचा नंबर लागत नव्हता। मात्र ज्या वेळेस या भोंदू खरातचे जे कांड आहे ते समोर आले, साधारण 16 एप्रिलला रात्री या भोंदू अशोक खरातवर गुन्हा दाखल झाला आणि 17 तारखेला ज्यावेळेस त्यांना या भोंदू खरातला ताब्यात घेण्यात आलं त्यावेळेस एक अत्यंत धक्कादायक असे खुलासे या ठिकाणी समोर आले। जवळपास महिला लैंगिक अत्याचाराचे त्याच्यावर 9 पेक्षा जास्त गुन्हे हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये दाखल आहे। यासोबतच फसवणूक करणे, कोट्यावधी रुपयाची मोहमाया जी आहे ती जमवणे आणि स्वतःला दैवी अवतार असल्याचं सांगून भक्तांची लूट करणे हा त्याचा प्रमुख धंदा होता आणि त्या धंद्यामध्ये साथ देणारे देखील आता पोलिसांच्या आणि ईडीच्या रडारवर आहेत आणि ह्याच भोंदू खरात सध्या ईडी पोलीस कोठडीत आहे, ईडीच्या ताब्यात आहे। ईडी कोठडीमध्ये त्याची रवानगी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र त्यांनी ही मोहमाया कशा पद्धतीने जमा केली, कोणत्या कोणत्या खात्यातून हे व्यवहार झाले, हा तपास जो आहे तो ईडी या ठिकाणी करत आहे। खरं तर नाशिक लगत असलेली जगदंबा माता पतसंस्था झाली असेल, यासोबतच कोपरगावची समता पतपेढी या ठिकाणी भोंदू खरातने आपल्या भक्तांच्या नावावर बनावट खाती मोठ्या प्रमाणात उघडून ठेवलेली होती आणि त्याचे सर्व व्यवहार तो त्याच्याच मोबाईल नंबरवरनं त्याच्याच देखरेखीखाली हा भोंदू खरात करत होता। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये जो गुन्हा दाखल झाला, जासूद नावाचा जो व्यक्ती आहे, पुण्याचा हा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने देखील या भोंदू खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। तब्बल 5 कोटी रुपयांपेक्षाची जास्तची रक्कम या भोंदू अशोक खरातने या जासूदकडनं जी आहे ती घेतलेली आहे आणि त्याच्याच पैशातून खरं तर एक मर्सडीज बेन्झ कार जी गेल्या महिन्यातच ईडीने त्याच्या तृप्तबाला बंगल्यामध्ये जप्त केलेली आहे। यासोबतच या भोंदू खरातने त्याच 5 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कमेमधनं अमेरिका असेल, वेगवेगळ्या परदेश वाऱ्या ज्या आहे या भोंदू खरातने केला। एवढंच नव्हे तर त्याचा स्वतःचा इलाज करण्यासाठी देखील त्यांनी ह्याच पैशांचा वापर भोंदू खरातने केला आणि हे सर्व प्रकरण होत असताना खरं जी काही नावं मध्ये समोर आली चर्चेत ती म्हणजे प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकर। आता या दोघांचा संबंध काय आहे तर रुपाली चाकण या भोंदू खराची जी सिन्नरमध्ये शिवनिका जी संस्थान आहे ईशानेश्वर मंदिराच्या या ठिकाणी रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या ट्रस्टी आहेत आणि त्यावेळेस त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या। एवढंच नव्हे तर रुपाली चाकणकर यांच्या ज्या भगिनी आहेत त्यांची देखील शिर्डी पोलिसांनी या ठिकाणी चौकशी जी आहे ती केलेली आहे, कारण की या भोंदू खरातनी त्यांच्या नावे देखील मोठ्या प्रमाणात बनावट खाती जी आहे ती उघडलेली होती आणि जवळपास 3 कोटी रुपयांपेक्षाची जास्तची रकमेचं ट्रान्झॅक्शन या भोंदू अशोक खरातने केलेलं होतं। त्याच्यासाठी की काय रुपाली चाकणकर यांचा जो राजीनामा आहे तो या ठिकाणी त्यांना महिला आयोगाचा द्यावा लागला, कारण की त्या या भोंदू अशोक खराच्या शिवनिका संस्थेवर विश्वास्त म्हणून होत्या आणि त्यांची देखील ईडी चौकशी या ठिकाणी झाली आहे। मात्र ईडी चौकशी होण्यापूर्वी नाशिकमध्ये SITचं जे कार्यालय आहे ज्या ठिकाणी तेजस्वी सातपुते या ठिकाणी चौकशी करत होत्या या भोंदू खराच्या तब्बल 9 पेक्षा जास्त गुन्ह्यांची, विशेष करून महिला लैंगिक अत्याचाराचा तपास जो आहे तो SIT कडे होता। तेजस्वी सातपुते त्यांच्या प्रमुख होत्या आणि त्याच दरम्यान खरं तर रुपाली चाकणकर यांना देखील ईडीच्या SITच्या चौकशीला देखील सामोरे जावं लागलं आणि त्यावेळेस जेव्हा माध्यम प्रतिनिधींना त्या प्रतिक्रिया देत होत्या त्यावेळेस त्यांना मीच प्रश्न विचारला होता का भोंदू अशोक खराच्या समता असेल किंवा जगदंबा पतपेढी असेल यामध्ये चाकणकरांचा संबंध काय, हा प्रश्न जेव्हा मी त्यांना विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की ही खाती बनावट आहे आणि ह्याबद्दल मला काहीच माहीत नाही। जर ह्याबद्दल रुपाली चाकणकर यांना माहिती नव्हतं तर त्यांच्या खात्यावरनं एवढे ट्रान्झॅक्शन झाले तर त्यांना ईडीने का बोलवलं, कारण की प्रतिभा चाकणकर त्यांच्याच भगिनींनी शिर्डी पोलिसांसमोर ज्यावेळेस त्या हजर झाल्या त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं का मला माध्यमांमध्ये ही गोष्ट कळाली का माझ्या नावे जी आहे ती बनावट खाती आहे आणि म्हणून मी स्वतःहून
शिर्डी पोलिसांसमोर चौकशीसाठी या ठिकाणी हजर झाले. मात्र हे सर्व प्रकरण घडत असताना ज्या काही धक्कादायक बाबी ज्या आहे किंवा या भोंदू खराच्या नावे जी आहे ती कोट्यावधींची प्रॉपर्टी या ठिकाणी जी समोर आलेली आहे ती ईडी चौकशीनंतर समोर आलेली आहे. खरं तर ईडीने साधारण 11 ठिकाणी जी आहे ती छापेमारी या ठिकाणी केलेली होती आणि त्या छापेमारीच्या दरम्यानच या भोंदू खराची जी आहे लॉकरमधनं जवळपास जी टेंटेटिव्ह जर आपण रक्कम बघितली अंदाजे रक्कम ती साधारण 14 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती या ठिकाणी समोर आलेली होती. यामध्ये त्यांनी एका तक्रारदार म्हणजे पुण्याचे जे तक्रारदार होते त्यांच्याकडनं 5,62 लाख रुपयाची उकळ त्यांनी केली होती आणि साधारण ईडीने 13 एप्रिल ते 18 मे दरम्यान आरोपी जो भोंदू खरात आहे त्याच्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी असतील त्याची बँक खाते असतील याची सर्व जी तपासणी केली त्यामध्ये जे घबाड सापडलेलं आहे त्यामध्ये जवळपास 13,92 लाख रुपये ही रोख रक्कम या ठिकाणी सापडलेली आहे आणि तब्बल 5,500 अमेरिकन डॉलर त्याच्या या खात्यांमधनं त्या लॉकरमधनं या ठिकाणी समोर आलेलं आहे. एवढंच नव्हे तर 1.12 म्हणजे 1,12 लाखाचे कोटीचे दागिने आणि 2.25 म्हणजे 2,25 लाखांच्या ठेवी या भोंदू खराच्या या ठिकाणी असल्याचं समोर आलेलं आहे. यासोबतच मर्सडीज कार असेल वेगवेगळ्या जमिनींच्या प्रॉपर्टीचे पेपर या ठिकाणी खरं तर समोर आलेले आहे. महत्वाचं म्हणजे काही डिजिटल उपकरणं आणि या सर्वच पैशातनं या भोंदू खरातने शिवनिका संस्थानलाच लगत असलेलं एक मोठं भव्य दिव्य असं फार्म हाऊस देखील या ठिकाणी बांधलेलं होतं. या संपूर्ण प्रकरणामध्ये दुसरा आरोपी जो अटक केलेला आहे तो आहे जगदंबा संस्थेचे जे संस्थापक आहेत नामकरण आवारे. त्यांना देखील आता शिर्डी सिन्नर पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. ते देखील या भोंदू खरात बरोबर त्या सिन्नरच्या जेलमध्ये या ठिकाणी होते. एवढंच नव्हे तर समता पतपेढीचे जे सर्व आहे काका कोयटे त्यांना देखील राजीनामा या ठिकाणी त्यांना पतसंस्था फेडरेशनचा या ठिकाणी द्यावा लागलेला आहे आणि आपल्या भक्तांकडनं मोहमाया वेगवेगळं मद असेल चिचुके असतील यासोबतच ओशनो जल नावाचं जे जल आहे ते विकून या भोंदू खरातने कोट्यावधी रुपयाची जी जवळपास मोहमाया आहे ती गोळा केलेली आहे आणि त्याची जी रक्कम आहे कारण की त्याच्या ज्या जागा असेल म्हणजे नाशिकमध्ये असेल अहिल्यानगर असेल शिर्डी असेल सिन्नर असेल या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या तब्बल जवळपास 1,500 कोटी रुपयांपेक्षाच्या जास्तीच्या जागा या भोंदू अशोक खरातने या ठिकाणी घेतलेल्या आहे. काही ठिकाणी ज्या जागा घेतलेल्या आहे तो स्वतः त्याचं नाव आहे किंवा त्यांच्या मुलीचं नाव आहे त्यांच्या बायकोचं नाव आहे. जे सीए आहे ललित पोपळे त्यांच्या बायकोच्या नावावर देखील सोलापूर जी शक्तीपीठ महामार्ग जातोय त्या ठिकाणी देखील कोट्यावधीची जागा जी आहे ती यांनी घेतलेली आहे. पनवेलमध्ये देखील या भोंदू खरातने जागा जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे आणि हे सर्व प्रकरण घडत असताना या भोंदू खरातने जी कोट्यावधीची मोहमाया जी जमा केलेली आहे त्याला कुणी आर्थिक पाठबळ दिलं किंवा कुणी त्याला मदत केली त्याचं देखील चौकशी या ठिकाणी सुरू आहे. जवळपास या संपूर्ण प्रकरणातील जे लोक आहेत म्हणजे विशेष करून शिवनिका संस्थांमधले जे लोक आहेत त्यांची देखील चौकशी या ठिकाणी सुरू आहे. ईडीने जे 11 ठिकाणी छापेमारी केली त्या ठिकाणी जे 14 कोटी रुपयांपेक्षा जास्तचं घबाड मिळून आलेलं आहे आणि हा भोंदू खरात आजपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे त्याला पुन्हा एकदा मुंबईच्या PMLA कोर्टामध्ये या ठिकाणी हजर करण्यात येईल. त्याची जी काही सुनावणी होते हे पाहणं महत्वाचंच ठरणार आहे. मात्र ह्यामध्ये जे महत्वाचे जे ट्विस्ट समोर आले जो या भोंदू खरातचा जो मुलगा आहे त्याला देखील SITने या ठिकाणी चौकशीसाठी तृप्त बाला बंगलामधनं ताब्यात घेतलं होतं. मात्र त्याची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. एवढंच नव्हे तर 12व्या गुन्ह्यामध्ये कल्पना खरा जी या भोंदू खराची बायको आहे ती शिर्डीच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी खरं तर दोषी होती. मात्र ती देखील फरार आहे आणि ती देखील अद्याप पोलीस असतील ईडी असेल SIT असेल शिर्डी पोलीस नाशिक पोलीस अशी कोणालाच ती सध्याच्या परिस्थितीमध्ये मिळून आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर मोठे प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होता. खरं तर हा तोच भोंदू खरात आहे जो शिर्डीमध्ये जाताना रुबाबात जायचा त्याच्या मागे मोठा भक्तांचा लाजावाजा पाहायला मिळत होता. मात्र आता जर त्याची सध्याची परिस्थिती बघितलेली आहे वाढलेली दाढी सफेद केस आणि एका पोलिसांच्या हातात त्याचा हात असतो आणि तो पोलीस तपासाला असेल SIT तपास असेल शिर्डी असेल सिन्नर असेल किंवा ईडी असेल या तपासा ठिकाणी तो जाताना खरं तर पाहायला मिळतो. खरं तर या भोंदू खरातने आता जी
त्याचा जो संयम आहे तो जवळजवळ आता या ठिकाणी ढासळू लागलेला आहे. त्यामुळे की काय तो आता वेगवेगळ्या लोकांचं नाव या ठिकाणी घेऊ लागलेला आहे. म्हणून की काय नामकर्ण आवारे याला देखील सिन्नर पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे. आणि हा संपूर्ण प्रकार किंवा हा संपूर्ण प्रकरण या ठिकाणी सुरू असताना या भोंदू खारातला मदत करणारे जे लोक आहेत ते देखील आता ईडी असेल, SIT असेल यांच्या रडारवर आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि आता ईडी चौकशीनंतर त्याला पुन्हा एकदा नाशिकमध्ये या ठिकाणी चौकशीसाठी ताब्यात खरं तर घेण्यात येणार आहे. आणि ह्या तपासाअंती नक्की काय काय प्रकरण या भोंदू खाराचे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचंच ठरणार आहे. ह्याबाबतचे जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.